नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील बेल्ले रानमाळा या गावामध्ये. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडा मालक बाळासाहेब गुंजाळ, सरपंच रानमाळा आणि दत्ताशेठ बांगर, मामाबाचे जुगलबंदी यांचा हुकमी एक्का माऊली बैल. तर मित्रांनो, हा माऊली बैल आहे. आपण अनेक घाटामध्ये त्याला बघितलेलं आहे, अनेक ठिकाणी फायनली केलेलं आहे. सेकंद तोड कार्यक्रम आहे त्याचा. बैलाचं जर बघितलं ना, बैल बघ असं वाटणारच नाही की घाटात आल्यानंतर न पळण म्हणून. तो 75% जर्सी बैल आणि त्यामध्ये 25% तो बेरडमध्ये. आपण त्याचा संपूर्ण जीवन प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. आपल्याला त्यांची पूर्ण संघटना भेटलेली आहे, या मुलाखतीद्वारे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहुणे नमस्कार. मोहिते साहेब नमस्ते. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. मी बाळासाहेब महादेव गुंजाळ या गावचा माजी सरपंच म्हणून 10 वर्ष सरपंच पद भूषवलेला एक व्यक्ती म्हणून सांगतो. बारी कोणाच्या नावाने असते आपली? बारी पण माझ्याच नावाने असते. जुगलबंदीमध्ये बाळासाहेब महादेव गुंजाळ आणि दत्ताशेठ लक्ष्मण बांगर या नावाने जुगलबंदीमध्ये बारी पळते. किती वर्षाची परंपरा आहे आपली? तशी आमची 81-82 पासूनची परंपरा आहे. परंतु मध्यंतरी बंदीच्या काळामध्ये 4-5 वर्ष अशी वेस्टेज गेली आणि त्यानंतर पुन्हा बैल तयार करण्यामध्ये योगायोग असा कमी 2 बैल तयार केली. दत्ता शेटनी एक घरी बैल तयार केला का ज्याचं आज माऊली म्हणून नाव आहे. ह्या वस्तीलाच माऊली नगर म्हणून म्हणतात. आणि यांची कन्या हिनं या बैलाचं नाव माऊली म्हणून ठेवलेलं. खरं तर हा माऊली जेव्हा जोमामध्ये आला 2 वर्षापासून, तेव्हापासून बारी पण 1 नंबरला पळते. कुठल्याही घाटामध्ये गेलं तर प्रत्येक कुणी ओळखीचा माणूस असेल, कुणी अनोळखी असेल, आणि ते मला जर ओळखीत असतील तर विचारणार माऊलीची बारी कधी आहे असं. या बैलापासून आमचं 2 वर्षापासून झालेलं नावलौकिक आज 4 तालुक्यामध्ये नवे नवे तर पुणे नगर
या जिल्ह्यांमध्ये जे असणारं नाव केवळ या बैलांमुळं आज आम्ही पुढे आहोत. खरं तर बैलां म्हणजे म्हणण्यापेक्षा आणि आम्ही 4-5 तालुक्याची मिळून लोकांना एक बोनस मिळावा, आपल्या जनावराला काही इजा झाली तर त्यासाठी आम्ही विमा कंपनी म्हणून या 4 तालुक्यातील काही असे प्रसिद्ध गाडा मालक असतील सभासद करून घेतले आणि त्यापासून जे जे सभासद झाले त्यांना खऱ्या अर्थाने इजा झाली असेल, बैलांना कुठं लागलं, कोणाचा बैल गतप्राण झाला, कोणाच्या बैलाचा पाय मोडला, कोणाच्या बैलाचं शिंग मोडलं, तर ह्या विमा कंपनीचा त्यामध्ये फार फायदा होतो. का लोक आज याच्या त्याच्याकडून पैसे घेऊन बैल घेतात आणि बैल कदाचित व्हायला गेला तर त्याला याचा फार ह्या बेनिफिट मिळतो या विमा कंपनीपासून. आणि गाडा म्हणलं तर काही ना काही घडतच असते, पण योगायोगा मी म्हणतो कसं आहे, माऊलीच्या कृपेने का म्हणा, आम्ही बैलाचं नाव माऊली ठेवले, आमच्या भाता हा दत्ता भांगर, तर त्या माऊलीच्या कृपेने आम्हाला अजिबात इजा बिजा काही पोचलेली नाही आतापर्यंत. असं चाललेलं हे नाव. बंदीमध्ये किती बैल होती काय? बंदीमध्ये बैल नेहमीच असायची माझ्याकडे, तर 2-3 बैल नेहमीच असायचे, असं कधी वेस्टेज नाही गेला काळ. कोण कोण असतात संघटनेत? संघटनेमध्ये हे आमचे मेवणे उत्तम शेठ गावडे, हे भालेराव आमच्या बैलगाडा संघटनेचे मेन नियोजक म्हणून काम करतात. त्यामध्ये हे आमचे दुसरे भाचे अयोध्या कंस्ट्रक्शन म्हणून ज्यांनी आज बिल्डरचं काम करतात, ते फार पुढाकार घेऊन आमच्या बैलगाड्या संघटनेला फार मोलाचं योगदान देतात. आणि त्यांच्या पाठीमागे असणारे सगळे हे त्यांचे मित्रमंडळी. आता आम्ही फक्त नावाला राहिलोय, पण काम सगळं तेच करतात, अशी एक परिस्थिती आहे आज. दावणीला किती येतात वासरं सगळी? आज 8-10 वासरं आहेत धावणी. दावणीचा आम्हाला आहे ना थोडक्यात परिचय द्या. भरपूर बैल आहे आणि तुमचा जो माऊली बैल आहे, हा. माऊली बैलांनी जवळपास तुमच्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी फायनल केलेले आहे. त्याची पण माहिती द्या, त्याचा इतिहास द्या थोडा. काय नाव याचं? याचं नाव वस्तात आहे. कुठनं घेतले? हा आमच्या गावा शेजारीच किशोर बांगर म्हणून बेलच व्यापारी, त्यांनी कर्नाटकची गाडी आणली होती, त्याच्यातून घेतलेलं आहे वासर. पळवला त्याला? हा पळवलेला 1 नंबरच्या बाहेर कांड्या पुढे पळाला. कोणता खांद्यावर? हा दोन्ही खांदे चालतोय. दोन्ही खांदे. हा हा आता 4 दिवस झाले घेतलेला आहे, राशीनवरून आणलेला आहे. आजच नेलता घाटात. आज त्यांनी डोळ्याची पारणी भेटली, पहिलाच घाट गेलाय त्यांनी. मोकळा सोडलेला? हा कांड्यात सोडला हा. होता, पण त्यांनी पार म्हणजे काही इच्छा म्हणजे हेच नाही, सगळं पूर्ण करून टाकले एकाच वेळेस. घरचंच वासर होतं दुसऱ्या वासर? नाही घेतलेलं आहे. म्हणजे कोणत्या वासर बरोबर रेसल दिली त्याला? आपल्या शेजारचा साई म्हणून घरच्या गाईचा आहे. घरच्या गायचं? हा त्या संघ सोडला होता, त्याची सुद्धा पळ 1 नंबर आहे. आज पण 1 नंबरच्या बारी पुढे कांड सोडलं, ते हटणार नाही. कोणती आहे जात? हे किल्लर गावठी किल्लर कुठं असेल, रागीट आहे गेले? रागेट म्हणजे समोर हा पगाय गेलो 10 गोरी होती, त्याच्यात हाच गोरा पटला 10 गोऱ्यामध्ये. हाच एवढा होता बरं, आम्ही जवळ तासभर होतो धावणीपाशी, हा एकटाच गोरा जागे उभा राहत नव्हता. कुणाची काय चॉईस? कोणाची? सचिन गुंजाळ म्हणून आहे, त्यांची चॉईस आहे. इथून आम्ही गाडीवर गेलतो, जागेवर गेलेले घ्यायला. समोर बघायला गेलो तर लगेच अंगावर जाऊन. याचं काय नाव आहे? साई. साई का? हा घरच्या गायचा आहे. घरच्या गायचं? हा किती महिन्याचा आहे काय? हा 5-6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा? हा कांड्यावर 6 महिन्यापेक्षा जास्त आहे. झुकला नाही त्याला म्हणजे एक रेसल? नाही 2-3-4 गाड्या झाल्या. 3-4 गट झाले. हा कांड्यावर चांगला पळत आहे. आकर्षक बारीला? हा आकर्षक वारेला चांगला. बरेच जण बोलत असं, हा फोन करीत असं. हा आम्हाला फोन आहे आणि घाटावर या पण म्हणतात. घरी किल्लर गाई का? हा खिल्लार गायचं आहे. पैदास कशी आहे? ओळूची आहे कशी? नाही आपले इंजेक्शन डॉक्टर कोण? सिमेंस. हा हा शंभू आहे. हा वरून किनी गावी, किनी पुढं? हा किनी करंडी इथं पारण्या तालुक्यात गाव, पारनेर. तिथून घेतलेला आहे. हा. जो आता आम्ही पाहिला होता पळताना, त्याच्यानंतर घेतला होता. त्याच्यानंतर आणल्यानंतर त्यांनी जवळजवळ 7-8 गाठ पहिल्याच नंबर केला. कान आता कुणाबरोबर असा? हा पहिला आहे ना ते 1 नंबरला वासरू आहे आमचं, त्या संग पळत होता. आता दुसरं वार आहे, बाहेरचं पहिले गाव. याचं काय नाव? मल्हार. पुन्हा चालते खरेदी याची? याची वरून पठारावरून खरेदी झाली. तुमच्या जिकडून? हा शंभू संघ जो आपण पाहिलं हा. ना, शंभू संघ का जुकाटात 1 नंबरला बाहेर पळाला नाही.
आता जुकाटातच काम करतो. हा जुकाटातच करतोय आता. किती दिवसाचे गॅपने झोपतात याला? याला आम्ही जवळजवळ 15-20 दिवस गोरी जास्त काय गाठ करीत नाही. 15-20-25 दिवस गॅप राहतो गोऱ्यांना. याचं नाव सुंदर. सुंदर. शंभू जिथून घेतला किनीवरून तिथून आम्ही येतात चालू मध्ये रनिंग मध्ये झालेलं वासरू. शंभू घेतला होता जाता जाता गोऱ्याचा व्यवहार झालेला आहे. गोरा हा राहुल म्हणून गावडे यांना आवडला. तिथून खरेदी झाली. त्यांनी सुंदर आज कांडव पहिले यांच्या शंभून मल्हार संघ दुकाट कांडव हा असतो. कांडूस पळतो ना? हा कांडव पळतो. कोणत्या कांती चालतो? हा खांदेव हा आपण डावीलाच ठेवलेला आहे. डावेल. याचं काय ना? पिस्तूल. पिस्तूल. हा आमचा दावणीतला सगळ्या जुना बैलां पहिल्यांदा बारी 1 नंबर मध्ये भेटवलेला आहे. वडचे चव्हाण म्हणून होते भिकानाना चव्हाण त्यांचा गुरु होता. त्या गुरुच्या पुढे हा कांड्या होता. जवळ 1 सीझन 1 नंबर फायनल घाटाचा राजा त्यांनी काढलेला आहे आंबेगाव तालुक्यात सुद्धा. आणि आता माऊली संघ सुद्धा कांड्यावर सुद्धा हाच बैल होता. स्टार्टिंगला माऊलीला सुद्धा सरळ सुद्धा याने झाले. म्हणजे आमच्या दावणीतला हाच आम्हाला 1 नंबरला फायनल दाखवलेला. यांनीच आम्हाला बाकीचे सगळे पायावही झाले. यांनी शिकवली. हा यांनी जुकडव सुद्धा 2 नंबर फायनल 1 नंबर फायनल 1 घाटाचा राजा केलेला आहे. आता कांड्या आता माऊली पुढे कांड्या हात पळत कंटिन्यू कांदा हातात. कंटिन्यू हातची माऊलीची याच म्हणजे तळ्यात सुद्धा माऊली शेजारी माऊली याच्या शेजारी उभा असतो. पहिल्यापासून एकत्र पळायचं. याचं काय ना? बादशाह. कुठं झाली ती गर्दी? याची शिर्डीपाशी ती गाव म्हणून आहे तिथून घेतलेला आहे. चकडीचा बैल. चकडीचा आहे. हा गोड्या बैल शेजार कांड्यावर जुकाटाचा. जुकाडाचा आणला होता. जुकाडा होता त्यांनी पण 1 नंबर मध्ये बाहेर भेटवल्यात. घाटचा राजा गेलाय आता कांडे गावठी मध्ये. हा गावठी मध्ये प्युअर गावठी. 2 गावठी तांबडा आहे. आता कुठं नियोजन असं? त्या दिवशी आपले कालच माऊलीची कवट्याला बाहेर झाली तेव्हा कांडे हाच होता. कांड्या. हा याचं काय नाव आहे? सर्किट. कुठं झाली ती गर्दी याची? माळशिरस. माळशिरस म्हणून. हा समाधान डोंबरी म्हणून व्यापारी त्याच्याकडून खरेदी केला. कांड्यावर आता दुकान कांड्यावर बोलतो कंटिन्यू. हा कंटिन्यू कांड्यावर जसा आणला कांड्यावर. कुणाबरोबर असं नियोजन आहे? याचं नियोजन आजच बारी झाली. सुंदर पुढं सुंदर होतं ते संग. सुंदर बरोबर. हा आजच होती. कोणत्या खांदी? हा उजव्या खांदी जातो. हिचं काय नाव? हिचं नाव सोना. आमच्या बैलगाडा संघटनेची आनमान शान हिची. कुठं झाली ती काय? हिची ती याच्याकडून सरपंचांनीच घेतली होती. त्यांचे जोडीदार आहे शिर्डी साहेबची. त्यांच्याकडून आबा म्हणून त्यांच्याकडून घेतलेली गोडी. कोण करत आता सॉरी वगैरे? सवारीला एक पोरगा आहे. पहिले मी पण बसत होतो पण आता मी बसत आहे. त्यानंतर दुसरं एक पोरगा आहे ते बसत आहे. आणि आज पण कंचाई घाटात गेलं तर सेकंद तोड कार्यक्रम करते घोड्या शर्यती. मग तिने आज माघार नाही. 12चा घाट 11 करते. माऊली ना? हा माऊली. कुठं झाली ती खरेदी काय? याची वारनवाडीवरून घेतली होती भाऊसाहेब चौधरी यांच्याकडून. कशी झाली ती खरेदी म्हणजे? ते आमचे आत्तीचा मुलगा आहे अतुल गुंजाळ यांचा मित्र आहे. त्यांनी फोन केला मला इथे वासरू आहे छोटस. आणि त्यावेळेस ते छोट होतं 5 महिन्याचं आणलं. त्यावेळेस काही लोक म्हणले बा ते छोट आहे आणि हे जर्शी हे पळण का. पण काय म्हणतात शंभू महादेवाचा हात असल्यावरती आणि त्याच्यावर प्रेम केलं आम्ही. आणि त्यांनी खरोखर माऊलीप्रमाणे त्यांनी नाव ठेवलं केलं आमचं. आणि ही माझी छोटी कन्या हिने नाव ठेवलं माऊली नाव ठेवलं. कशी केली ती पारख? तिथे गेले तुम्ही? पारख तिच्यातली चपळाई जी होती ना ती लई चावतो. आम्ही काहीतरी 500 फुटावरती होतो त्यावेळेस तो परत उलटा पलटा पडायची बरी होती त्याच्याशी. गाई कोणती होती पुढं? खिल्लार गाई होती? त्याची आई पूर्ण खिल्लार आहे. घेताना याची जात कोणती ती मग? आता ही क्रॉस झाली. क्रॉस. हा 25% जर्सी असं. पण बऱ्याच जणांनी हे केलं असं तुम्हाला हो कळतो का नाही म्हणून? हा स्टार्टिंगला ज्यावेळेस छोटा होता तेव्हा पळायचा. आम्ही आता वासरामध्ये दामटायचे. पण आमचे मार्गदर्शक रानमळगावचे सरपंच खऱ्या अर्थाने त्यांनी याला बैलाला नाव रूपाला आणलंय. त्यांचा आपला पिस्तूल आहे ना तो बैल आमच्या संघटनेचा गुरु म्हणला तरी चालेल. त्याने कांड्यावरती याला शिस्त लावली पळायला शिकवलं. आणि त्याच्यापासून तो कांड्यावरती पळाला 1 वर्षभर. आणि जेव्हापासून पाठीमाग घेतला त्यांनी पहिल्या घाटाला बारी मिळवली. आणि तेव्हापासून आमच्या जवळजवळ 23 घाट 1 नंबर मध्ये झाले. 11 घाट 1 नंबर फायनल झाले. सगळ्यात आकर्षक बारी कुठं? पिंपळवंडी मध्ये झाली 1 नंबर. पिंपळवंडी. हा बैलाची चर्चा कोणत्या घाटात झाली ती सगळ्यात? पिंपळवंडी मध्ये पण झाली. पिंपळवंडी मध्ये. हा पारगाव मध्ये झाली. पारगाव मध्ये. हा बेलत पळी. पिंपळवंडी मध्ये कसं होतं नियोजन तुमचं त्यावेळेस?
पिंपळवंडीमध्ये प्रकाश वामन त्यांचा सर्जा होता हम्म. आणि हा माऊली होता कांड आमचा होता. फायनल कशी झाली तिथे? फायनल 11-16 झाले तिथे. 1 नंबर होत्या. हो 1 नंबर मध्ये. आणि पारगाव मध्ये 11 किती 11-61 मध्ये 1 नंबर फायनल होते. मंगुरू पारगाव. हो बऱ्याच बैलांबरोबर पळाला का जुगल? हो नाही बरेच बैल कोणकोणत्या बैलांबरोबर पळाला का? हा फुल्या बरोबर पळाला. हम्म. परत आयर्या बरोबर पळाला, रोकडे सरपंच त्यांच्या बरोबर, आणि पिस्तूल बरोबर पळाला, बासच्या बरोबर पळाला. आता सध्या जुगलबंदी कुणाबरोबर आहे? ते सावळेराव माझे रोकडे ते त्यांचं? सरपंच त्यांच्या बरोबर आहे. कंटिन्यू तिथं? हो त्यांच्या बरोबर आहे. भरपूर जण मागत असून दुकानात आता. हो भरपूर जण पारखेड आंबेगाव तालुक्यातून भरपूर फोन येतात. बैल बघण्यासाठी गर्दी होत असून घाटात. हो ज्याप्रमाणे आपला मन्या बैल होऊन गेला हं. त्याप्रमाणे आम्ही घाटावरती हा बैल घेऊन गेलो. तर आम्हाला सरपंचाने मग उल्लेख केलाच का माऊलीची बारी कधी हे प्रत्येक जण विचारतात. आणि माऊली ज्यावेळेस झोपायला नेला घाटाकडे तर अख्खा घाट जमा होतोय ह्या बैलाची बारी बघण्यासाठी माऊलीची. आता कसं असतं संगोपन त्याचं काय? संगोपन आता त्याला चारा पाणी 2 टाइम खुराक येते. दाताला वगैरे कसं आहे? आता दाताला 4 दाते. असा कोणता घाट आहे त्याचा की त्या घाटामध्ये गेल्यानंतर ना ती माऊलीची घरं म्हणजे असे लोक गर्दी झाली की तिथं बैल नाही का चर्चेत आला? बेल्या घाटामध्ये बेले घाट. बेल्या घाटामध्ये पहिल्यांदा त्याला जुकाटावरती घेतलं. हम्म. आणि त्यावेळेस मला वाटतं 1:30 वाजले होते. हम्म. 1:30 वाजले तरी फळी फुटली नव्हती बेल्या घाटामध्ये. आणि 1:30 वाजता आम्ही हा बैल झोपला त्यावेळेस फळी फुटल्यानंतर खरोखर त्या बैलाची त्या घाटात पळत झाली. त्याची खासियत काय बैलाची? खासियत म्हणजे कसं आहे आमच्या या संघटने मॅनेजर हम्म. आमच्या झुपायला जेव्हापासून जो जुकाटात घेतलाय तेव्हापासून झुपायला हा अक्षय बालेराव, अंकुश गुंजाळ असतील, संदीप बांगर असतील किंवा आमच्या संघटनेचे सचिव मंडळ असतील राहुल गुंजाळ, हे सर्व मुलं म्हणजे त्याला झुकण्यासाठी फार किती लांब घाटा असला तर सर्वजण येतात. काही घाटात सेकंद पण तोडलेले आहे. हो सेकंद तोड कार्यक्रम झालेला आहे. कोणत्या झालं? निगुज घाटावरती सेकंद तोड कार्यक्रम झाले आहेत. रानमाळा घाटामध्ये तिथं 10-69 बारी झाली. 10-69. हो आणि निगुजला 10-98 बारी झाली. कोणत्या कोणत्या बैलांबरोबर पळण्याची इच्छा आहे म्हणजे काय असं वाटतं? आता तसं आम्हाला फुल्या जो आहे तो चांगल्या बैलामध्ये पळालेला आहे, आयऱ्या पळालेला आहे. आता आम्हाला इच्छा आहे खालच्या पट्ट्यात चांगली चांगली बैल भेटावं पळायला, त्यांच्याबरोबर आम्हाला झुकायला भेटावते. खेड हवेली. हो खेड हवेली आंबेगाव तालुक्यामध्ये. ज्यावेळेस माऊली आणला त्यावेळेस काय वाटलं होतं माऊली घेतल्यानंतर? माऊली घेतल्यामुळे त्याच्या अंगात पाणी होतं, पण बाकीची यायची काय आणलंय हे पळण का हे होईन का काय आणलंय दिसत आहे का दावणे चांगली शोभा दिसत नाही असं खूप म्हणजे त्याच्यावर खूप टीका झाली सुरुवातीला आणल्यापासून. पण आम्ही त्याच्या अंगातल्या पाणी बघून हा कुठं ना कुठं आपलं उज्ज्वल करणार नाव. दावणीला सगळी किल्लार बैल आहे त्याच्यामध्ये हा थोडा वेगळा दिसतो. हा आणि आज पण घाटात वेगळे म्हणजे कुठून बघा आज ते त्याच्या वेगळ्या रूपामुळे तो सगळ्यात जास्त चर्चेत राहिलाय. पण त्यांना सांगायला गरज नाही लागत का आज म्हणजे शूटिंग वाला सुद्धा म्हणलं ना आम्हाला शूटिंग लागत कोणची विचारायची गरज नाही लागली आता. डायरेक्ट हा व्हिडिओग्राफर. व्हिडिओग्राफर हे आम्ही सुरुवातीचा काल थोडा बंदीचं पाहिलंय आम्ही 4-4, 5-5 जणांमध्ये पण गाडा पळवलाय. घाटात झुपायला आल्यानंतर कसं नियोजन असं कसं आहे तो झुपायला कसा आहे? झुपा एकदम शांत आहे. जो एकदा त्याच्या खांद्यावर पडला का जवळ सुट्टी होत नाही तर हालत सुद्धा नाही, फार शांत उभा राहतो. आणि त्याची उभं राहण्याची स्टाईल सुद्धा बाकीच्या बैलांपेक्षा वेगळं आहे. थोडा असं मुरून खाली वाकून राहतो, लोक म्हणतात बाजूला करा सरळ करा, पण तो त्या पद्धतीने राहीन जेवढं त्याच्या मनात राहीन त्यापर्यंत स्पीडने निघतो. म्हणजे बाकीच्या बैलांपेक्षा राहण्याची पद्धतच वेगळी त्याची. पाय पार कसे असू त्याचे त्याला कधी म्हणजे हेच नाही निघणारच तो. माऊली आल्यापासून पण पुणेनगर जिल्ह्यामध्ये संघटनेचं नाव खूप मोठं झालं. माऊली आल्यापासून आमची संघटना सुद्धा स्ट्रॉंग झाली. संघटनेत सुद्धा आमचं आता पण आता कंच्या घाटात गेलं तरी आम्हाला माऊलीची बारी कधी ते विचारतात, माऊली आणलाय का? आलवानसर मंडळी. हा आलवानसर मंडळी सरपंचाला पाहिलं तरी घाटात तरी म्हणतात माऊली का. कशी झाली माऊलीची खरेदी काय? कसं आहे ही आमचा भाचा दत्तो बांगर असेल, अंकुश गुंजाळ याची पोरं वारणवाडी या ठिकाणी गोरी बघण्यासाठी गेले होते. त्यामध्ये एक खिलार गोरा आणि हा 25% क्रॉस असणारा माऊली, ही 2 5-5 महिन्याची वासरं त्या ठिकाणी पाहिली त्यांनी.
आणि ते म्हटले, मालक म्हटले, हा खिलार माऊलीला न्यायचा असेल तर मला हा खिलार वासरू दिलं जाईल. त्यांना हा माऊली त्या ठिकाणी तो पटत नव्हता. परंतु या ठिकाणी आणल्यानंतर ते खिलार वासरू काय पळालंच नाही. आणि माऊली घाटामध्ये सुरुवातीपासून पळत राहिलाय. म्हणजे 2 वासरं आणली, किल्लार आणि माऊली. हा क्रॉस 25% माऊली. हम्म. त्यामधला हा माऊली पहिल्यापासून पळतच राहिलाय. आणि त्यानंतर हे इकडं तिकडं करून असे लहान वाटामध्ये पळवायचे. परंतु जेव्हापासून आम्ही एकत्र आलोय तोपर्यंत माऊलीनं आजपर्यंत बारी पडू दिली नाही. तो काही दिवस कांड्यातही पळाला 1 वर्ष, आणि गेल्या वर्षापासून आम्ही त्याला जोकाटामध्ये घेतलेलं आहे. माऊली बरोबरच वासरू कसं निघालं? ते पळालं नसल्यामुळं ते बाजारात विकावं लागलं. परंतु हा, मी तुम्हाला सांगतो ना, लहानपणापासून पळतच राहिलाय. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने यांनी माऊली नाव ठेवायचं कारण, या वस्तीला माऊली नगर म्हणतात. आणि त्यांची कन्या, दत्तशेठची कन्या, हिनं त्या वऱ्याचं नाव माऊली ठेवलंय. आणि तो आज प्रख्यात माऊली म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक घाटात पळतोय. घाटात गेल्यानंतर आलो सरनी सुद्धा विचारायचं, सरपंच माऊलीची बारी कधी? आणि तुम्ही तर बऱ्याच घाटामध्ये ऐकलंय, ते पहिल्यांदा माऊली जो पाय आला की पहा, त्या मालकाचा जर्सी बैल पळतोय. मग जर्सी सांभाळायचा का सोडून द्यायचा? पहा, खऱ्या अर्थाने आपण जर मोठ्या प्राण्यावर प्रेम केलं तर ते सुद्धा आपल्याला भरभरून दिल्याशिवाय राहत नाही. असा हा माऊली. आणि हा माऊली आज मला वाटतं अनेक ठिकाणचे प्रख्यात गाड्या मालक, एक तरी घाट आम्हाला झोपाया द्या, अशी अनेक लोकांची मागणी येते. आजकाल जुगलबंदीला फार महत्व आहे साहेब. कसं आहे मोहिते साहेब, आणि जुगलबंदीमुळं आज अनेक लोकांचं, गाडी मालकांचं नाव खऱ्या अर्थाने अजरामर झालेलं आहे. नाव कमवायचं जर असेलच तर अनेक माध्यम आहेत. परंतु मी 10 वर्ष सरपंच असतानाही मला कोणी ओळखलं नसतं. परंतु बैलगाड्याच्या माध्यमातून माझं नाव तुम्ही 2 जिल्ह्यामध्ये कुठेही विचारा, बैलगाडा मालक बाळासाहेब गुंजाळ कोण आहे, लगेच तुम्हाला सांगते. ते रानमाळा गावचे सरपंच आहे, असं तसं. आणि खऱ्या अर्थाने आमचे तरुण सहकारी आहेत ना, यांना संदेश देतो, तुम्हाला खरंच नाव कमवायचं असेल तर हा बैलगाडा जोपासा, परंतु याच्यात व्यसन आणू नका. ज्यावेळेस तुम्ही बैलगाडा चांगल्या प्रकारे जोपासाल, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम कराल. आज आमच्या दावणीला 8 वासरे साहेब, मोहिते साहेब, आजही 1 नंबरमध्ये पळतात. अनेक लोकांनी नावं ठेवली असं माऊलीला त्यावेळेस बैल पळतो का नाही. तर खरंय, अनेक लोक म्हणायची. मोहिते साहेब, तुम्हाला आवर्जून सांगतो का ह्या मॉडेलचा आणि ह्या टक्केवारीचा बैल घाटामध्ये आसपास 2 जिल्ह्यामध्ये एवढाच पळतोय. अनेकांचे जर्सी पळाले पण इतके टॉपला नाही पळाले. जर्सी 75%. हा, आणि ही मॉडेल कोणाकडेच नाही. जशी काळी बांडे गायची जशी मॉडेल असते तशी बैलाची मॉडेल आहे. आणि ह्या क्वालिटीचा बैल कोणाचाच घाटात इतकं पळालेला नाही. हा टॉपला बैल पळतोय ना. जर्सी अनेकांचे पळाले पण कुठेतरी कांड्यामध्ये 2 नंबरच्या बारीत, कुठेतरी जोकाटामध्ये 2 नंबरच्या बारीत असे पळाले. पण हा टॉपला पळतोय आज. आणि अनेक व्हॅकन्सी याची अशी महत्वाची का अनेक टॉप पळणारे गाड्यावाले एकदा तरी आम्हाला झोपाया द्या असे म्हणणारे गाडीवाले अनेक आहेत. बैलगाडा आहे, बैलगाड्याला जोडधंदा काय आपल्या? आमचा दुधाचा व्यवसाय आणि शेती. आमच्या सगळ्या संघटनेमध्ये एकच माणूस असा आहे, अयोध्या कंस्ट्रक्शन, निखिल गलांडे. हा एकटाच वर्ग फक्त कंस्ट्रक्शनचं काम करतोय. आणि हे सगळे त्याच्या वयाचे जमलेले मित्रमंडळी, पूर्ण 25-30 मुलं, कुणालाही कसलंच व्यसन नाही साहेब. हे मला आवर्जून सांगायचं तुम्हाला. संघटना कशी टिकते माहिती का? तुम्ही व्यसन केलं, एकमेकाचे हेवे देवे करीत राहिले तर ती संघटना टिकत नाही. आणि सगळेजण एका विचाराने चालणारी ही संघटना आहे. कालही त्यांनी जाऊन राशीन या ठिकाणी गोर आणला,
आणि तो आज 1 नंबरला पळालाय. आम्हाला त्याचा फार मोठा अभिमान आहे का ही मुलं स्वतःहून आजच्या क्षेत्रामध्ये पारंगत झाले. हाही आमच्या संघटनेचं वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो. त्याच्याही पुढचं जर असा एखादा माणूस असं त्याने आमच्यात यायचं सुद्धा नाही असं आमचं आवर्जून सांगणं आहे. तुला कोण भेटत असं तिकडं जावा. आणि ही सगळी मुलं शेती व्यवसायामध्ये गुंतलेली मुलं आहेत. आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जर बैलगाडा असेल तर आदल्या दिवशी शेतातली काही कामं असतील फार पेरणी सहित किंवा एखाद्याला लयच आवर्जून असेल. आज काल जाता शेत नव्हता पण आम्ही 1 नंबर बारी करून आलोय. आणि आम्हाला उणीवच भासत नाही या गोष्टीची. कारण मुलंच एवढी आवर्जून ते आपली शेती व्यवसाय करून त्या गाड्यामध्ये रमलेत. याचं कारण फक्त बा काहीतरी शौक असावा. हा मर्दानी शौक आज सगळेजण एक विचाराने जोपासतात. आमच्या दृष्टीनं खरोखर अभिमानाची गोष्ट आहे ती. मी आता 81 पासून बैलगाडा पळवतो. मग किती वर्ष झाली आज? 40-45 वर्ष झाली का नाही? 45 वर्ष गाडा पळवून एकही मुलाला असं वाईट व्यसन किंवा वाईट नादाला कोणी लागलेलं नाही. अशी आमची परंपरा आहे.